अरे माणसाला कुत्र्यासंग दुस्ती करावं लागते म्हणजे इतकं जीवन खाली गेलं का आपलं? माणसं नाहीत, कुत्र्यासंग कुत्र फिरत आहे. आणि कुत्र साईडच्या सीटावर, मालक गाडी चालवत, मग खरं कुत्र कोण आहे वा नेमकं? हरी प्राप्तीशी उपाय थोडा रिटर्नचा धरावे संताचे ते पाय. येणे साधते साधने तुटती भवाची बंधने. संताविन प्राप्ती नाही आयुष्य वेद देते ग्वाही. येणे साधते साधने तुटती भवाची बंधने. एका जनार्दने संत पूर्ण करीती मनोरथ. येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संदाच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सचेतानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शांती ब्रह्मनाथ महाराजाच्या अभंगातून संतांचा महिमा प्रतिपादन करतात. विठ्ठल या सोनगाव नगरीमध्ये 50 वर्षाची अखंड परंपरा. थोडा मॉनिटर लावतो. सुवर्ण महोत्सवे अखंड हरिनाम सप्ताह. इकडं थोडा कमी ठेवा बोलताना. असं काय तो पुढून आवाज आल्यावर जास्त आवाज येते. समोरून थोडा फक्त द्या. स्टेजवर अखंड हरिनाम सप्ताह. ज्ञानेश्वरी पारायण सामुदायिक सोहळा. समस्त ग्रामस्थ सोनगाव सर्व संयोजकांच्या सहकार्यानं कार्यक्रमाला हे भव्यता आणि दिव्यता. तिसऱ्या दिवसाची सेवा. आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे शंकरराव हरिबा शिंदे व कुलदीप भानुदास चिकणे यांच्याकडे कीर्तनाचं सौजन्य आहे. महाप्रसाद देणारे सर्व अन्नदाते आणि सगळ्या कीर्तनकारांचे सौजन्य. सगळे माग आहेत का अजून? हां हां हो बरं बरं. हां गणपत बाळू शिंदे व नवनाथ दादू चिकणे. आडनाव सगळे सारखेच दिसते ते शिंदे चिकणे त्याच्यामुळे जरा जमलिंग झालं काय. म्हणजे गणपत दादा आणि नवनाथ दादा यांच्याकडे आजच्या कीर्तनाचं सौजन्य आहे. त्यांना मनापासून धन्यवाद. काल्याचं महाप्रसाद सुद्धा एकाच व्यक्तीचा आहे. या सगळ्या सौजन्य देणाऱ्यासाठी अन्नदात्यांसाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. याचं कारण आपल्या गावातली माणसे त्यांच्या पाठीव शाबासकीची थाप मारणं, त्यांचं कौतुक करणं, त्यांना प्रोत्साहन देणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. समस्त ग्रामस्थ असतील, पुणेकर, मुंबईकर, सातारकर मंडळी, गावातील युवा शक्ती, ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन, तरुण पिढीचं योगदान, सगळ्यांच्या सहकार्यातून कार्यक्रमाला ही भव्यता आणि दिव्यता. विडल या कीर्तनासंदर्भात ज्यांनी वेळोवेळी संपर्क साधला अशा आपले सातारा जिल्ह्याचं वैभव, आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व, हरिभक्तपरायण माझे परमार्थ स्नेही उमेश महाराज किर्दत. उमेश महाराजांच्या विशेष आग्रहातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. गावातील सर्व संयोजक, आयोजक, नियोजक. इको आणखी थोडा कमी करा जरा, डबल आवाज थोडा येतो जो. अत्यंत कायनं वाचनं मनानं आपण सर्वजण अत्यंत ताकदीनं हा सोहळा संपन्न करतोय. खऱ्या अर्थानं गावचं हे वैभव आहे. विडल अत्यंत सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आहे. आज या कार्यक्रमाला सुंदर मृदुंगाची साथ करण्यासाठी विशेष उपस्थिती आमचे हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज कावळे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरे माऊली असतील, आमच्यासोबत आलेले मृदुंगाचार्य प्रसाद महाराज असतील, तसेच आमच्यासोबत आलेले आमचे परमार्थ स्नेह माझे अत्यंत प्रेम करणारे लोणंदवरून आज आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित झाले आमचे आप्पासाहेबजी शेरे, त्यांनाही धन्यवाद. दोनही गायनाचार्य आळंदीकर आमचे गुरुबंधू मंडळी, त्यांनी सुंदर चाल गायली, त्यांनाही धन्यवाद देतो. हरिभक्तपरायण आमच्या देशमुख बाबांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील हे सर्व बाल टाळकरी, युवा टाळकरी महाराजही उपस्थित आहेत. सर्व विनेकरी, तुळसगीन उभा राहणाऱ्या माऊली असतील, हार्मोनियम वादक असतील, सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांची आहे. अत्यंत महाराष्ट्रातील प्रसाद महाराज क्वालिटी असेल तर फक्त महाराजच लांबून बोलवले जात नाही, तर सिस्टीमसुद्धा वाशिमवरून आणली जाते. या जगात क्वांटिटीला किंमत नाही, क्वालिटीला किंमत आहे. वाशिमवरून आलेले आमच्या आणि महाराज आहेत बरं का ते भुजंग महाराज मोरकर, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. कारण माझ्या घरच्या सप्त्यात बी त्यांची सिस्टीम असते. असे सगळ्या कीर्तनकारांचं लाडकं व्यक्तिमत्व आमचे भुजंगराव, त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. त्यांच्या टीममधले सगळे संयोजक, सगळे आमचे वारकरीच आहे, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. हे कीर्तन सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करणारे आमचे सचिन भाऊ, त्यांची उपस्थिती आहे, त्यांनाही धन्यवाद. सगळ्यांच्याच नाव नतमस्तक सेवेला प्रारंभ. विडल
महाराजांचा आहे आणि आजच्या अभंगातून नाथ महाराज हरिप्राप्तीचा सोपा उपाय सांगतात. विडवल मुळात सांगितली हरिप्राप्ती आणि वर्णन केले संताचं. अभंगात फक्त हरिप्राप्तीशी उपाय एवढा एकच भाग देवाचा विशेष सांगणार आहे. तिथून पुढचे सगळे भाग संतांचा विशेष आहे. मग नेमकं तुम्हाला वर्णन देवाचं करायचंय का संतांचं करायचंय? विडवल प्राप्ती करायची हरीची आणि महात्म्य कुणाचं सांगितलंय? संताचं. धरावे संताचे ते पाय, येणे साधते साधने कधी धरावे संताचे ते पाय, तुटती भावाची बंधने कधी धरावे संताचे ते. परत संताविना प्राप्ती नाही, वर्णन कुणाचं झालं? संताचं. आणि शेवटच्या चरणात सुद्धा एका जनार्दनी संतन पूर्ण करती. मनोरथ कोण पूर्ण करतय? संत. मग संत मनोरथ पूर्ण करतात, मग हरिप्राप्तीची गरज काय? विडवल मुळात तुम्हाला देवाचा महिमा सांगायचा आहे का संताचा सांगायचा हेच मेळा आधी जुळा नाही. विडवल सांगाय गेले देवाचं पण वर्णन करून बसले संताचं. विडवल बसणारे फ्रेश बसा बरं जरा असं. हा ताट बसा जरा, हातानं टाळी मुखानं नाम प्रसन्न बसा जरा. एवढं सुवर्ण महोत्सव, महोत्सव बी सुवर्ण आहे आणि गावच्या नावात बी सोन आहे, माणसं बी सोन्यासारखी. हा सोनगाव. हा त्याच्यामुळे सोन्यासारखं बसा जरा असं, हातानं टाळी मुखानं नाम. एवढं तासभर तुमच्याकडे काम. विडवलं सांगितली हरिप्राप्ती आणि महिमा वर्णन केलाय संतांचा. धरावे संताचे ते पाय. पहिला मुद्दा इको थोडा कमी ठेवा आवाज. हरिप्राप्तीशी उपाय. नाथ बाबांना प्रश्न केला, महाराज तुम्ही हरिप्राप्तीशी उपाय सांगतात पण आम्हाला हरिप्राप्तीची गरज काय? विडवलं मला एकच सांगा, बसणाऱ्यांना हरी पाहिजे का पैसा? अय सोनगाव माझ्या सकट आम्ही आमचं झाकून ठेवीत नाही, थोडं आमच्या घेतल्या बी तुम्हाला जरा बरं वाटतं. विठवलं हरिप्राप्तीची जीवनात गरजच काय? नाथ महाराज तुम्ही दिमागात सांगता हरिप्राप्तीशी उपाय. आहो तो आयुष्यात महत्वाचा मुद्दाच नाही. विडवलं काय गरज आहे? पैसा, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, मान पान, वजन, क्रेज, इज्जत, ह्याला समाजात किंमत आहे. हरिप्राप्तीची गरज काय? नाथ महाराज म्हणले तुझा विचार हा जरा लोकल झाला बाळा, जरा ग्लोबल जर विचार केला तर तुला हरिप्राप्तीचीच गरज आहे. विठ्ठल मनुष्य जन्माची सार्थकता विठ्ठलची देखलिया. विठ्ठलची तुका म्हणे जन्मा मनुष्य जन्माची सार्थकता हरिप्राप्तीत आहे. विठ्ठलची एक देखलिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. माणसाच्या जन्माला आलो ना, हरिप्राप्ती केल्याशिवाय जन्माची सार्थकता नाही. का? वीर सुंदर आहे पाणीच नाही काय उपयोग आहे? पक्षी मोठा आहे पंखच नाही किंमत नाही. विहीर पाण्याशिवाय, पक्षी पंखाशिवाय आणि मानवी जन्म देवाशिवाय शुभून दिसत नाही. विडवलं ज्ञानोबा सांगतात माझी भक्ती विन जळो जियाचे धिक्कार त्याच्या जीवनाचा ज्याच्या जीवनात हरिभक्ती नाही. पण गरज काय? उत्तर एकाच प्रश्नात देतो. तुम्हाला हरिप्राप्तीची गरज जरी नसली तरी सुखाची गरज का? सुख बी नको? सुख तर पाहिजे ना, सुखासाठीच पळापळ चालू ना. आणि सुख हे भगवंताचा स्वरूप आहे. सुखरूप ऐसा माझ्या पांडुरंगा. या जीवनात काही गोष्टी अनावश्यक आहेत म्हणजे त्यांची गरज नाही. व्यसन काय गरज आहे? अनावश्यक गोष्टी नाही केलं तरी जमतंय.
पण आता त्याच्याशिवाय पान हालं ना. 9वी 10वीची पोरं सुद्धा येड्यावानी करायला लागली. खातो गुटका वाईट खाना जिबीला चटका, खेळतो जुगार मटका, संसार होताना फाटकार, देना व्यसना झटका, व्यसन फॅशन वाईट वक्त्या दिसन तिथं खाली बसेन, ह्याच्यात काही भेटन, गुटखा खाल्ला तोंड पोटन, दारू प्याला लिव्हर पुटन, चांगल्या कामात आला बंधन तुटन, मित्रमंडळ चांगले ठेवा, नाही तर सुरुवातीला पासत्यान ताडी, तुमची वेळात त्या नाडी, दारू उचला गोडी इकावं लागन महाडी, इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, यार लावना त्या दारूला काडी, धरण्यानं मतकोबाची जोडीन मग कळण परमार्थाची गोडी. अरे अनावश्यक गोष्ट आहे ती, करायची गरज काय. आणि कीर्तन नुसती ऐकू नका, तर माणसात बदल झाला पाहिजे. तरुण मुलांची संख्या विशेष आहे. तरुण मुलांना सांगतो 8 दिवसाच्या सप्त्यात आपण महाराज किती मोठे आणले ह्याला किंमत नाही. 8 दिवसामध्ये गावातल्या किती तरुण मुलांनी व्यसन करायचं सोडून दिला, हा खरा सुवर्ण महोत्सव आहे. या का कीर्तन नुसत्या टाळ्या वाजू नका, किती माळा घालणार आहे तेवढं बोला, कीर्तन संपलं. तुम्ही बी लय चॅप्टर झाले ते टाळ्या दनादन हाणाच्या, म्हणजे आम्ही खुशन तुम्ही खुशन, पुढचं सांगा आम्ही मोकळं झालो तुम्ही नेला विषय टाळून. नुसते महाराजांना नादी लावू नका, बदल झाला पाहिजे. एक कीर्तन झाले एक तरी माळकरी गावात वाढाव ना. मग एका कीर्तनात एक माळकरी गावात वाढत नसेल तर एवढ्याला सप्ते कशासाठी करायचे, हे जर आत्मचिंतन करण्याची गरज आहे ना. आम्ही जे झालो सांगू सांगून तुम्ही पॅक जाय ऐकू ऐकू. तुम्ही काय कमी महाराज वाटा लावल्यात का 50 वर्षात. चांगली चांगली खपिवली ना, खलास केली ना, मिली ना महाराज आरडू आरडू. बदल काय झाला तुमच्यात, बदल होतो पण मंडपात आहे तोपर्यंत खरे पटलंय खरे. व्यसन करणं वाईट आहे, नाही करायचं बा. मंडपाच्या बाहेर गेला की तंबाखू हाताव आणि इडा मळता मळताच गप्पा सुरू. लय लांबून लांबून महाराज येतात रे, लय आरडत्यात बा. तिसऱ्या दिवशी आलं तर ती जरा बारीकच पिल्लू होतं पण लय झपकिवलं रा आपल्याला. दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं नाही व्यसन करू नका, गप म्हणला सांगतच असते ते होय होय म्हणायचंच असते. आपण बी चांगलं वागल्या त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा. अरे वाईट वागणारे आहे तर म्हणून तर चांगलं वागणार की त्यांचं नसतं म्हणावं घ्यायचं, त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाजी उपदेश, हाजी उपदेश. 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 नका करू नाश आयुष्याचा, करू नाश आयुष्याचा. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. सकाळच्या पायामध्ये दंडवत, माझ्या दंडवत. चलो 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 चलो. सकाळच्या पायामध्ये दंडवत, माझ्या दंडवत. वर्ष मातेत घातले, काय परिवर्तन झालं बुवा. नका करू नाश आयुष्याचा. अनावश्यक गोष्ट आहे समाजात, काही व्यसन करूच नाही. दुसरा मुद्दा, काही गोष्ट आवश्यक आहे. अन्न वस्त्र निवारा, ह्यातून 3 गोष्टी आवश्यक आहेत. अनावश्यक व्यसन, आवश्यक अन्न वस्त्र निवारा. आणि तिसरा अति आवश्यक हरिप्राप्ती. विठ्ठल भगवंताशिवाय सुख नाही. मुळात सुख म्हणजेच भगवंत, हरी म्हणजेच सुख, सुख म्हणजेच हरी. हरीची जरी आपल्याला अर्थार्थी गरज असली तरी सुखाची गरज आहे. सुखरूप हा हरी असल्यामुळे हरिप्राप्तीची गरज आहे. मग आहे गरज, सांगा ना एखादा मार्ग. पहिल्या चरणात हरिप्राप्ती सेवू पाय, हरिप्राप्ती सेवू पाय.
नाथाच्या पहिल्या चरणामध्ये तुको नाथ बाबा सांगतात, हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. हरी प्राप्ती जर करून घ्यायची असेल संतांचा पाय धरा. पहिला मुद्दा हरी प्राप्ती. हरी कोणाला म्हणायचं? हरी या शब्दाचे अनेक. हरी म्हणजे जो पापाचं हरण करतो तो हरी. हरी उच्चारणे अनंत जातील लयाशी, पापाचं हरण करतो तो हरी. दुसरा मुद्दा चित्ताचं हरण करतो तो हरी. हरीने माझे हरिले. तिसरा मुद्दा कर्माचं हरण करतो. तुका म्हणे हरी काही उरू नेदी. चित्ताचं हरण करतो, पापाचं हरण करतो, कर्माचंही हरण करतो, असा हरी. आणि आणखी एक मुद्दा आहे, हरी हे एक पद आहे मायबाप. आपल्या वारकरी समजा बीज मंत्र राम कृष्ण हरी. राम म्हणलं की डोळ्यासमोर काय येतंय? राम, रामायण, सीता, लक्ष्मण, हनुमंतराय, रामायण. क्लिअर चित्रपट उभा राहतो रामाचा. कृष्ण म्हणलं की खोड्या, यशोदा, गोपाळ, अर्जुन, महाभारत. हरी म्हणले डोळ्यासमोर काय येतंय बो? हरीचा आधार कार्डच नाही. राम म्हणलं की काहीतरी डोळ्यासमोर येतंय ना. राम म्हणल्या येतंय का नाही येत? आणि राम समजून जर डोळ्यासमोर राम येत नसेल तर तुमच्या जिंदगीत राम नाही. विठ्ठल राम म्हणलं की माय नाही. कृष्ण म्हणलं की बायोडोटा डोळ्यासमोर होते. हरीचा बायोडोटा काय? हरी बायोडोट्याच्या पलीकडलाय. हा, त्याच्या हरी हे बायोडाटा नाही, हरी हे पद आहे मायबाप. म्हणून तर म्हणतात हरी. हरी या शब्दाचा त्या परब्रह्म स्वरूप भगवंताचं असते, मूळ स्वरूप आहे. त्या पदाचं नाव आहे हरी. आणि ती प्राप्ती आपल्याला करायची. आणि दुसरा एक म्हणता हरी एक प्रकारचा मंत्र सुद्धा बरं का. आणि हा मंत्र आपला नाही. हरे 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 मंत्र हा शिवाचा. मंत्र हा शिवाचा. मंत्र हा शिवाचा. हरे 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 मंत्र हा शिवाचा. मंत्र हा शिवाचा. मंत्र हा शिवाचा. हरे 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 मंत्र हा शिवाचा. मंत्र हा शिवाचा. मंत्र हा शिवाचा. हरे 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 मंत्र हा शिवाचा. मंत्र हा शिवाचा. मंत्र हा शिवाचा. मनतीचे वाचा तया मोक्ष. मनतीचे वाचा तया मोक्ष. तया मोक्ष. हरि मुखे मना. 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 मना. हरी 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 मंत्र हा शिवाचा. हा मंत्र सुद्धा आहे. ते पद आहे. सुखाची प्राप्ती करून द्या. आवाज थोडा. हरी प्राप्तीशी उपाय आनंदाची परमानंदाची प्राप्ती हरीच्या पदात आहे. हरीच्या प्राप्ती मार्ग सोपा सांगा, अवघड नको. अवघड कोणी नकरी सांगता सुलभ बहुता गोड वाटत. अवघड लोकांना नको, सोपं पाहिजे. जात अवघड होतं म्हणून तर चक्की आली ना. बटन दाबलं की पीठ. सगळा बदल झालाय. चपात्याचं मशीन आलं, घेतलं का नाही? एवढंच मशीन आहे. मुंडा ठेवलं, मशीन दाबलं, चपाती भाजून बाहेर. आंघोळीचं मशीन आले. आला पाहुणा गावात, करायची कांगळ, हो घाला मशीन मध्ये. पाहुणा मशीन मध्ये गेला, लाईटच गेली. बसला गुतून बॅटरी मशीन. पाहुणा बाहेर, ते मला वड्यात आंघोळ करी पण मशीनीत घालू का. मेलं असतं ते गुतलं होतं ज्या. म्हणजे लोकांना सोपं पाहिजे ना. पैसे जाऊ द्या, अवघड नको. राईस प्लेट काम आहे सगळं. आम्हाला बी काय काय म्हणतात महाराज, एखादं पुण्यस्मरणाचं कार्य सगळं तुम्हीच आणा. गायक, वादक, टाळकरी, हर्रासकट. हा म्हणजे लोकांना काय झाले, पैसा जास्त झाला, कामाचा कटाळा आला, धर्म बुडत चाला. 10वीचे पंचा झाली काय कायच्या. तर पुण्यामध्ये एका माणसाने बापाचा 10वाच बामणाला ओकता दिला कावळ्यासकट. काका मला 10,000 लागले. हे म्हणले 20,000 घ्या, सगळं तुम्हीच करा. काका मला सगळं मी करतो पण टकलं कुणाचं करू, ते मला ज्याचं कीर्तन ठेवले त्याचं. वर पट्टे बाप तुमचाच आणि चंपी आमची करता का. हा लोकाला अवघड नको, सोपं पाहिजे. तसं मार्ग हरी प्राप्ती कळालं बुवा. आता त्याच्याशिवाय सुख मिळत नाही. आता नाईला जाणं का व्हायना, आम्हाला हरीची गरज तर लागलीच आता. आणि मग नाथ बाबा एखादा सोपा मार्ग सांगा. धरावे संताचे ते पाय. संतांचा पाय धरल्याशिवाय हरीची प्राप्ती होऊ शकत नाही. सोपा मार्ग विठ्ठल. एकच सिद्धांत सांगतो,
हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. हरीची सुग्रीवजींना रामप्रभुचंद्रांची भेट झाली, पण मध्ये कोण होते? हनुमंतराय. हनुमंतराय कोण आहेत? संत. हनुमंतराय रूपी संताचा सुग्रीवजींनी पाय धरल्यामुळे राम रूपी हरीची त्यांना प्राप्ती झाली. विषय संपला. विठ्ठल अहो आल्या कोणी होता? नारदजींसारख्या संतांची भेट झाली म्हणून हरिप्राप्तीशी उपाय ना. अगोदर धरावे संताचे ते पाय. पण संतांचे पाय धरायचं ठीक आहे, पण संत कोण आहेत हे बी मुद्दा आहे ना. पोटासाठी संतन झाले कली तर बहुत. आता काय संत काय कमी झालेत आहे का? काय माणसागणी संत वाटून येतात इतके, आणि कुणी कोणाला संतच म्हणते, आणि घरागणी संत झाल्यात. हीच सध्या आपली खंत आहे. विडल संत हे व्यापक असतात. संतांच्या अनेक व्याख्या सांगितल्या. ज्यांच्याकडे द्वंद्व नाही, द्वैत नाही, जगाचे आघात सण करतात, जिकडे जाईन तिकडे वसंत ऋतूसारखं वातावरण निर्माण करतात, ते संत आहेत. त्यांचे पाय धरा. संतांचा पाय न धरता जर आम्ही देवाकडे गेलो, मिळन पण कळणार नाही. लक्षात ठेवा बा. संतांना सोडून जर तुम्ही देव मिळन कळणार नाही. मिळालेला देव कळण्यासाठी धरावे संताचे ते पाय. आताच नाथषष्ठी झाली. नाथबाबांच्या घरी देव पाणी भरतो. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे नीला मंदिर अनन्य भक्ती भावे नीला मंदिर त्यांचे पाय. आरती स्वामी एकनाथा. आरती स्वामी एकनाथा. कावडीनं पाणी भरतोय. 36 वर्ष चूक अजून बी. आजही पैठणला चतुर्थीला जायचं, षष्टीला नाही, 2 दिवस आधी. त्या पैठणची परंपरा आहे. आख पैठण गाव कळशीने पाणी वत्त. नाथबाबांच्या जुन्या वाड्यात रांजण आहे. रांजण भरत नाही. ज्यावेळेस भगवंत कुणाच्या तरी रूपाने येतात, त्या रांजणामध्ये पाणी वत्तात, त्याच वेळेस तो रांजण भरतो. म्हणजे देव अजूनही काम करतो. विडल आजही देवाचं अस्तित्व आहे. पैठणला गेल्यावर जावा कधीतरी. इकडे तिकडे बोंबलत फिरण्यापेक्षा जरा देव, देश, धर्म, आपले संत ह्यांचे जरा विचार ठेवा आयुष्यात. आणि असंच एका महाराजांच्या मुखातून त्या काळामध्ये एक जणाने ऐकलं की देव कुणाच्या तरी रूपाने येतात आणि रांजणात पाणी वतात. म्हणलं तो म्हणला मग सोपा मार्ग आहे की हरिप्राप्तीशी उपाय. मुद्दा लक्षात ठेवा बरं का. धरावे संताचे ते पाय. काय संतांचा पाय धरायची गरज आहे? ज्याच्या हातून रांजण भरण तो देव, आणि रांजणापाशी खुर्ची टाकून बसायचं. मुद्दा लक्षात येतोय का बघा. आणि ज्याच्या हातून रांजण भरण तो देव आहे ना, मग विषय संपला. त्याचं दर्शन म्हणजे हरिप्राप्तीशी. खोटा झाला ना अभंग. धरावे संताचे ते पाय. काय संतांकडे जायची गरज आहे? डायरेक्ट देव आहे. विडल आणि ती उलट्या खोपडीचं होतं, जरा आघाव डोक्याचं होतं. 2-4 पुस्तक वाचून डोक्यावर चालणारे बी बरीच इथं. पायाने चालायला लागतं. मन का मोठं ना डोक्यावर चाललं. काहीतरी जी परंपरा आहे त्याच्यानुसार लय गायबानी वाढल्यात. पण आम्हाला एक मला कीर्तन करताना धोतर का घालता, मग काय बरमड्याव करू का? तू आता धर्म मातेत घातला उघडा झाला तू, पण आम्ही थोडाफार धर्म जपतोय. जपू दे ना. अरे याचा स्वाभिमान पाहिजे. महाराष्ट्राचा वेश आहे धोतर टोपी. आम्ही जिल्हा परिषद शाळेत होतो, आम्हाला टोप्या होत्या शाळेत. पांढऱ्या टोप्या होते का नाही? मुलांना माहित असेल. 2000च्या आतलीची पिढी का 99-2000 तिथपर्यंतच खरा धर्म. 2000च्या पुढे जी जन्मली त्यांच्या आयुष्यात वाटोळच आहे सगळं. म्हणजे 99 पर्यंत बरं होतं बस. 97, 98, 99 पर्यंत. 2च्या पुढं त्यांनी वाटोळच केलं जगाचं. आणि आमच्या नंतर परत टोप्या बंद झाल्या.
पोर दाखाने टोपी घालायची राव, काय रुबाबदार पोर. काळ पोरग असू दे पण टोपीमुळे चमकायचंच नसतं असं. वजन होतं त्याच्यात सुद्धा. आणि ज्यांनी टोपी आणली नाही त्याच्या परत प्रार्थना झाली की क्लास छेडे घेऊन चला, बिगर टोप्यावाली, मळक्या टोप्यावाली, फाटकी का होईना पण खिशात होती का नाही. धाक होता, परंपरेचं भूषण होतं. आणि जुनी माणसं समोर बसले टोप्यावाली ठराविक दिसतात, असं वजनदार दिसतं टोप. हे महाराष्ट्राचं प्रतीक. आणि ज्यांचा ओपन पेस आहे त्यांचं स्टेडियम मध्ये त्यांचं टोपी नाही, पटका नाही. आमच्या काळात अजूनही असे कीर्तन असायचं पटक्यावाले. आता इथं पटका बी नाही मला पाहायला भेटलाच, पण टोप्यावाले आहेत माय बाबा. ही परंपरा काहीतरी नाही. ते आता काय लोकांना वाटतं आम्ही शिकलो म्हणजे आम्ही लय हायपाय झालं. तुम्ही हायपाय नाही झाला, तुम्ही डोक्यात आऊट झाले. विठ्ठल काय काय ना शहरामध्ये माणसानात बोलायला त्याने कुत्री पाळल्यात आहेत. अरे माणसाला कुत्र्यासंग दुस्ती करावं लागते म्हणजे इतकं जीवन खाली गेलं का आपलं. माणसं नाहीत, कुत्र्यासंग कुत्र फिरत आहे. आणि कुत्र साईडच्या सीटावर, मालक गाडी चालवत, मग खरं कुत्र कोण आहे वा नेमकं. अरे काय सगळा कलियुगाचा महिमा अवघड झाला. काय कोणाची कोणाला मेळ राहिला नाही माय बाबा. आणि ते धर्मविघातक प्रवृत्तीची माणसं वाढली. आम्हाला जेवण करताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवत असता. म्हणलं मग यात येऊ नाही म्हणून. आज जसंच तसंच वागावं लागते. वार करा नाही तर आमचं बी लोक पीठ करतात. मला एक म्हणलं तू कोबाराने नेला विमान आलं इको कमी ठेवा. विमान कुठं उतर म्हणतो तुझ्या बापाच्या रानात. गरुडाला काय जागा लागत होती का. प्रयाणकाळी देवे विमानं पाठवले. असंख्य शेकडो प्रमाणे तुकोबारा वैकुंठाला गेले. आणि तो आम्हाला शिकवतो का. आणि आजही बिजला कधी गेले 12:05 नाका दिवचं वातावरण शांत असते. सगळे झाडं शांत होतात. आणि नांदुरकीच्या झाडाचा पाला नाही, झाड हलते. झाड तुकोबारा वैकुंठाला गेलेत, नांदुरकीचं झाड सुद्धा साक्ष देते. आणि हे खोटं वाटलं तर त्याच्या पुढचा सिद्धांत. आळंदीवरून ज्ञानोबाराय पंढरपूरला निघाले की ज्ञानोबारायांच्या मंदिराला निर्जीव कळस हलतोय. ज्ञानोबारायांची ताकद आहे मायबाप. निर्जीव कळस. कीर्तन संपल्या सोशल मीडियावर टाका. माऊली प्रस्थान सोहळा सगळ्या न्यूज चॅनल चित्रीकरण त्याचे सोशल मीडिया व्हिडिओ आहेत. कोण हलवत आहेत. ज्ञानोबाराय समाजातून बाहेर निघा. लहरी प्राप्त होता. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंगापुरी. त्या लहरीच्या जोरावर कळस हलतो. हे ज्ञानोबारायांची ताकद आहे. विडवलं पण हे 2-4 पुस्तक वाचून चर्चा करणारे काय आणि चर्चा करणारे बी असून द्यावं लागतात. हा समाजात 3 वर्ग आहेत. बोला का. एक वर्ग असा आहे तो नुसता चर्चा करतो. चर्चा मोकार. तथ्य नाही, सत्य काय, सार काय, आसार काय माहित नसतं, फक्त चर्चा. दुसरा वर्ग आहे फक्त मोर्चा. आणि तिसरा वर्ग आहे फक्त खुर्च्या. चर्चा, मोर्चा आणि खुर्च्या. आणि तिन्ही प्रकारच्या माणसाला एकमेकाचं अजिबात ज्ञान नाही. चर्चावाल्यांना मोर्चावाल्याशी घेणं देणं नाही. मोर्चावाले खुर्च्यावाल्यासोबत भांडतात. त्यांना त्यांच्या खुर्च्या टिकवायच्या पडलेल्या असतात. ती त्यांच्याच नादात असतात. आणि मोर्चावाली खुर्च्याच्या नादात पडली तर त्यांची सुद्धा चर्चा होत नाही. ही बी एक प्रकारची चर्चा आहे. विठ्ठल चर्चा करणारे वर्ग नसता व्हावा. त्यांचा समाजाला काहीच फायदा नाही. पण ह्याच्यातून काहीतरी चांगलं निघावं म्हणून काय मोर्चा करतात. पण खुर्च्या ज्यांच्या ताब्यात आहे त्यांनी मोर्चावाल्याचं ऐकलं पाहिजे ना. ते त्यांचं ऐकत नाही. त्याच्यामुळे सगळ्या जगाचा अस्ताव्यस्तता झालेली मायबाप. ही चर्चा करणारे वर्ग. त्याच्या एक जण असंच होतं. म्हणला हरिप्राप्तीशी उपाय. मग देव येतोय रानात पाणी वाता घ्यायचं देवाचं डायरेक्ट दर्शन. एक तर त्याचा देवावर विश्वासच नव्हता. पहिला मुद्दा तो म्हणालाच मला एक तर देव नाहीच. आणि अशी बरीच माणसं आहेत देव नाही म्हणणारे बी. मला एक जण मला देव आहे तर दाखवा. नेमकं लाईटच्या पोलपाशी उभा होतो मी. म्हणलं ह्या पोलवरून त्या पोलवर लाईटच्या तारा गेल्यात. तारा दिसतात का. हो. वीज दिसते का. लाईट नाही. लाव हात. हां करंट बसन ना. मला करंट. अहो म्हणला दिसत नसतो पण बसतो. ही बी तसंच आहे. दिसत नाही पण कसे ते बोटाने दाखव तुला. घे अनुभव गुरुच्या मुला. तू अजून साधा आहे रे. तुला तुझं ज्ञान कुठं. तू गप्पाला डायरेक्ट. तू काल माळ घालतो ना आज म्हणतो मला कीर्तन करायचं. तुझ्या बापाची पिंड आहे का. अरे त्याला घासावं लागेल मूर्खा. तुला सरकार 30,000 रुपये महिन्याला पगार देतंय पण त्याच्या अगोदर 25 वर्ष आपदून घेतोय विठ्ठल महाराज. 12वी नंतर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर कोर्स. ह्या 10वी 12वीवर कुत्र नोकरी देत नाही. त्यांचे परत वेगळे कोर्स आहेत. ती जेट नेट सीट ही काय. ह्या तुम्ही 12 वर्षाची डोकं घासले ह्याच्यावर त्यांचा विश्वासच नाही. त्यांच्या स्पेशल परीक्षा आहेत. जी नेट सी ह्या वेगळ्या परीक्षा आहेत का.
ती म्हणतात नाही, ती 12वी पर्यंत तुम्ही काय कुठाने केले ते आम्हाला चांगलं माहिती. तुम्ही बोंबलतच फिरत होता, तुम्ही मनाला शाळेत जात होता, तुम्ही फक्त भात खाऊन घरी आलाय. त्या ज्ञानावर आमचा विश्वास नाही. परत तुम्हाला वेगळं 7-8 वर्ष घासायचं. तुमच्या आयुष्याची 26-27 वर्ष आबदू घेणार. आणि मग तुम्हाला महिन्याला किती रुपये? 25-30. लायकी नसेल तर 10-15. 6 वर्ष सुद्धा काम करणारी बरीच माणसं आहे. म्हणजे तुम्हाला 10-15 हजार महिन्याला पगार देण्यासाठी 30 वर्ष घासावं लागतील. तू काल माळ घातली ना आज देव दाखव म्हणतो. तुझ्या बापाची पेंड आहे काय मूर्खा? अरे शुल्लक गोष्ट पैसा आहे, त्याच्यासाठी तुझी 30 वर्ष मातीत घातली ह्या सरकारने ह्या कंपन्याने. तेव्हा तुला 10-5 रुपये ते फेकायला लागले तुझ्या पुढं. आणि तू डायरेक्ट देव दाखव म्हणतो. इतक्या सोप्या गोष्टी नसतात ह्या.